नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या सर्वांचं आजच्या आपल्या या आरोग्यविषयक व्हिडिओमध्ये। मित्रांनो, या पूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण सनईने तयार केलेल्या अकाई सोना या ब्रँड प्रॉडक्ट विषयीची माहिती बघितलेली होती आणि आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण असाच सनईचा एक अतिशय उत्कृष्ट आणि रिझल्ट देणारा प्रॉडक्ट जो आहे त्या प्रॉडक्ट विषयीची माहिती बघणार आहोत। मित्रांनो आपण बघतोय की आजकाल लहान मुलं जे आहेत ते खूप लाडके झालेले आहेत सर्वांचे। कारण आता सध्या आपल्या देशाचं जे धोरण आहे लोकसंख्येविषयीचं, हम दो हमारे दो, त्याच्याऐवजी आता लोकसंख्येचा एवढा भस्मासूर झालेला आहे आणि महागाई देखील एवढी वाढलेली आहे, बेकारी खूप वाढलेली आहे। त्यामुळे शासनाने न जरी सांगितलं तरी आता प्रत्येक कपलला असं वाटतं की हम दो आणि हमारा एक, अशा प्रकारची बऱ्याचशा कपलची धारणा झालेली आहे मित्रांनो। आणि जरी हम दो हमारे दो असेल तर त्यामध्ये एक मुलगा आणि एक मुलगी असेल तर मुलाचा किंवा मुलीचा, कारण मुलगी तर आपण म्हणतोय की ती लग्न झाल्यानंतर दुसऱ्याच्या घरी जाणारी असते आणि म्हणून राहतोय कोण घरी तर मुलगा। आणि किंबहुना जर एकुलता एक असेल आणि दोन बहीण भावापैकी जरी असेल तरी बहिणीचं लग्न झाल्याच्या नंतर घरी एकटा मुलगाच राहणार असतो आणि असाही जर एकुलता एक मुलगा असेल कसंही असो। आजकालच्या मुलांचा सांगायचं तात्पर्य काय तर लाड खूप होत आहे मित्रांनो। आणि म्हणून काय होतंय की लहानपणापासून लहान मुलांना आपण काय करतोय, चॉकलेट खूप खायला देतोय आणि बऱ्याच समाजामध्ये आपण आजूबाजूला बघतोय की लहान मुलांची दात सुद्धा लहानपणीच खूप किडलेले असतात। असे लहान लहान उंदराने टोकरल्यासारखे दात बऱ्याच मुलांचे आपल्याला दिसतात। याचं कारण काय तर चॉकलेटचं वाढलेलं प्रमाण। आता बघा, कुठलीही गोष्ट असेल मित्रांनो, लहान मुलांना आपण म्हणतो नाही बालहट्ट अशी गोष्ट आहे की ती पुरवल्याशिवाय भागच नसतं। एखादा हट्ट जर आपल्या मुलाने लावून धरला तर तो आईवडिलांना पूर्ण करावाच लागतो, नाहीतर मुलं त्यांना कुठलं त्यांचं काम पण सुरू देत नाहीत। आणि म्हणून आपण काय करतोय, मग त्यांना ठीक आहे नादी लावण्यासाठी म्हणून आपण त्यांना चॉकलेट घेऊन देतो, आपण देतो, आपल्या घरातील कुटुंबातील इतर व्यक्ती देतात किंवा शेजारचे पाजारचे लेख माणसं जे असतात आपले की ज्यांना मुलं आवडतात, लेकरं आवडतात, हे सर्व वडीलधारी माणसं सुद्धा त्यांचा लाड करतात। कारण लहान मुलं कशी असतात, खूप क्यूट असतात, त्यांचं बोलणं चालणं खेळणं हसणं बागडणं हे सर्वांना आवडतं आणि म्हणून लहान मुलं प्रत्येकालाच आवडत असतात आणि म्हणून लहान मुलांचं प्रत्येक जण लाड करतं। 2, 5, 10 रुपये लहान मुलांसाठी खर्चायला कोणालाच काही वाटत नाही। असं करत करत होते काय तर त्या लहान मुलांचा लाड खूप होतो, त्यांना चॉकलेट खूप खाण्यात येतात, त्यामुळे त्यांची दात लवकर किडतात। हे झालं लहान मुलांच्या बाबतीमध्ये। आता तरुण मुलांच्या बाबतीत काय आहे मित्रांनो, तर तरुण मुलं काय करतात, बरेचसे आता व्यसनाधीनतेचं प्रमाण वाढलेलं आहे। तंबाखू असेल, गुटखा असेल किंवा धूम्रपान असेल, अशा अनेक बाबीमुळे आपल्या दातावरती परिणाम त्याचा वाईट होत आहे। दुसरी गोष्ट काय, आपल्या खाण्यापिण्याच्या ज्या सवयी आहेत, ज्या दैनंदिन सवयी आहेत त्या सुद्धा आता खूप बदललेल्या आहेत। पूर्वी आपण काय करायचो, माठामध्ये उन्हाळ्याच्या दिवसामध्ये माठामध्ये ठेवलेलं गार पाणी आपण प्यायचो, परंतु आता माठ हल्ली खूप कमी प्रमाणामध्ये वापरले जात आहेत। कारण माठामध्ये आता लोकांना जेवढं हवं आहे तेवढं पाणी थंड होत नाही, होतं, परंतु लोकांना त्याच्यापेक्षा खूप जास्त मोठ्या स्ट्रोकची आवश्यकता असते। खूप थंड पाणी काही लोकांना प्यावंसं वाटतं, की बर्फ झालेलं पाणी जरी असेल तर थोडा मित्र तिथे प्यावं, एवढं थंड पाणी पिण्याची काहींना सवय असते। मग होतंय काय मित्रांनो की आपण असं एवढं थंड पाणी पितो आणि दुसरं काय असतंय, परत गरम चहा पितो, म्हणजे एवढं थंड पाणी जे दाताला झोंबणारं पाणी, असं दाताला झोंबणारं पाणी पितो आणि परत एवढं आपल्या हिरड्या वगैरे सगळं थंड झाल्याच्या नंतर परत आपण गरम चहा पितोय। त्यामुळं गार गरम अशा प्रकारचा विरुद्ध दोन टोकाचे ज्या गोष्टी आहेत त्या आपल्या हिरड्यांना दातांना सगळ्यांना सहन कराव्या लागतात। आणि तिसरी गोष्ट म्हणजे काय, त्याच्यामुळे पण तरुणांचे सुद्धा दात ह्या गुटखा तंबाखू असेल त्यामुळे खराब होतात। तसेच ह्या खाण्यापिण्याची सवय, ज्याला म्हटलं की आपण खूप थंड पाणी पिण्याची सवय, त्यामुळे देखील आपले जे दात जे आहेत, रूट आहेत, ते खूप वीक होतात। आणि पुढची गोष्ट काय आहे तर ब्रश आणि पेस्ट, टूथपेस्ट। आता त्याच्यामध्ये काय आहे की मित्रांनो, बऱ्याचशा टूथपेस्ट मध्ये केमिकल्स आहेत, त्यामुळे होतंय काय की लहानपणापासून आपण ब्रश कर लहान मुलांना आपण सवय लावतो। ब्रश करणं वाईट नाही मित्रांनो, परंतु ते ब्रश विशिष्ट पद्धतीने व्यवस्थित करून कसा करायचा हे आपण मात्र लहान मुलांना लहानपणापासून शिकवत नाही। फक्त ब्रश कर,
आपण पण काय करतो, असा इकडून आणि इकडून ब्रश करतो, सगळे हे आपल्या हिरड्या ज्या आहेत ना त्या घासतात. त्यामुळे काय व्हायला लागलेले आहे की आपले जे दाताचे रूट्स आहेत ना ते ढिल्ले व्हायला लागले, मुळं ढिल्ले व्हायला लागले, सळसळ करतात दात. त्याचप्रमाणे दातामध्ये बऱ्याचशा अनेक समस्या उद्भवतात दाताच्या संदर्भातल्या. आणि त्याचं कारण आहे की हे केमिकल युक्त पेस्ट एवढा जो फेस होतो ब्रश करत असताना, त्याचं कारणीभूत काय आहे त्याला, तर त्याच्यामध्ये असलेले केमिकल. आणि आपल्याला काय वाटतं की खूप दात स्वच्छ निघतात म्हणून आपण खूप जास्त वेळ घासतो. त्यामुळे होतंय काय की हिरड्या आणि दातांचे जे रूट आहेत ते ढिले होतात आणि मग आपल्या दातांचे अनेक आजार इथपर्यंत की आपल्याला जर एखादा घास आपण जर अन्नाचा तोंडामध्ये घेतला तर चावणं मुश्किल होतं. एवढी कठीण परिस्थिती बऱ्याच जणांच्या बाबतीमध्ये निर्माण होते. मग याच्यावरती काय उपाय आहे मित्रांनो, तर याच्यावरती उपाय आहे ना आपल्याकडे. आपली सनेज कंपनी घेऊन आलेली आहे ही अतिशय उत्कृष्ट अशा प्रकारची आयुर्ड एज, कोणती आयुर्ड एज नावाची टूथपेस्ट. तर ही टूथपेस्ट जी आहे मित्रांनो, ही सर्व टूथपेस्ट ही अशा प्रकारे या सर्व वनस्पतीपासून बनवलेली आहे. याच्यामध्ये 1% देखील केमिकल नाही, पूर्णपणे केमिकल फ्री ऑर्गॅनिक पद्धतीने बनवलेली ही टूथपेस्ट आहे. ही टूथपेस्ट जर आपण वापरली तर आपल्याला जे दाताचे विविध जे आजार आहेत ते कुठलेच आजार होणार नाहीत. कारण याच्यामध्ये कसल्याही प्रकारचं केमिकल नाही. त्यामुळे आपले दात खूप जास्त दिवस टिकून आणि मजबूत राहणार आहेत. आणि दाताचे जे आपल्याला आजार जर सध्या काही असतील, दात किडलेले असतील, दात दुखत असतील, सळसळ करत असतील, हिरड्या सळसळ करत असतील, तर हे सर्व प्रकारचे आजार कमी होतात. आणि आणखीन एक महत्वाची गोष्ट म्हणजे काय, तर वारंवार जर आपलं तोंड येत असेल ना, छाले येणे म्हणतात, तर तोंड जर येत असेल ना वारंवार, तर ही टूथपेस्ट वापरल्याच्या नंतर आपल्याला वारंवार तोंडातलं आपल्या येणार नाही. तर अशा प्रकारची ही आयुर्वेदिक टूथपेस्ट आहे मित्रांनो. अतिशय गुणकारी आणि रिझल्ट देणारी टूथपेस्ट आहे. मी स्वतः ही टूथपेस्ट वापरतोय, आपण देखील वापरा आणि अनुभव घ्या. आणि आपलं आरोग्य उत्तम प्रकारे राखण्यासाठी जास्तीत जास्त सनेजचे केमिकल फ्री आणि ऑर्गॅनिक पद्धतीने बनवलेले सर्व घरगुती पदार्थ जे आहेत दैनंदिन वापरामध्ये, त्या वस्तू ते पदार्थ वापरण्यासाठी लवकरात लवकर सुरुवात करा. आणि आपलं आरोग्य उत्तम राखण्यासाठी सनेजचे प्रॉडक्ट वापरायला लवकरात लवकर सुरुवात करा. चला तर भेटूयात पुढील आपलं आरोग्यविषयक व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बी हॅपी अँड बी पॉझिटिव्ह. विश यू हेल्थ, वेल्थ अँड हॅपीनेस.